हॅलो फ्रेंड्स, माझं यूट्यूब चॅनल सोनी ट्युटोरियलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण TYBA-PSY 274 या बुक्समधून प्रश्न उत्तर बघणार आहोत. अभ्यासाला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्याने मला आणखी व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळेल आणि तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल. व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा, जेणेकरून सर्वांना या अभ्यासाच्या व्हिडिओचा फायदा मिळेल. तर चला आता आपण लेसन क्रमांक 2 विवाहाची पद्धती व जोडीदाराची निवड याच्यातून प्रश्न उत्तर बघणार आहोत. कॉलेज करून जे पुस्तक मिळतं त्याच्यामध्ये मोठ्या टॉपिकमध्ये प्रश्न उत्तर असतात, त्याच्यातून आपल्याला निवडायचे असतात. हे छोटं पुस्तक आहे प्रश्न उत्तराचं स्पेशल. हे तुम्हाला सहजरित्या तुमच्या ज्या शहरामध्ये तुम्ही राहत असणार तिथे तुम्हाला पुस्तकाच्या शॉपमध्ये मिळून जाईल. तुम्हाला फक्त पुस्तकाचं नाव आणि कोड नंबर सांगायचा आहे. तर घटक क्रमांक 2 विवाहाची पद्धती व जोडीदाराची निवड. आधुनिक भारतीय विवाहाचे प्रकार सांगा, असा प्रश्न जर आला तर त्याचं उत्तर आहे ब्रिटिश राजकालीन सुधारणा, औद्योगिकरण, शिक्षणाचा प्रसार, विज्ञान इत्यादीमुळे 19व्या व 20व्या शतकात भारतात बरेच सामाजिक सुधारणा झाल्या. धार्मिक, सामाजिक व जीवनविषयक मूल्ये बदलली. स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. त्यामुळे विवाह करताना मुलीच्या पसंतीला देखील वाव देण्यात येऊ लागला. त्यामुळे काळाच्या ओघात काही नवीन प्रमाद आपल्याला आढळून येतात. त्याचा आपण आता विचार करू. एक आहे आई वडिलांनी ठरवलेला विवाह. पूर्वी बालविवाहात देखील आई वडील पुढाकार घेत, परंतु आधुनिक प्रकारात मुलगा मुलगी वयात आल्यानंतर आई वडील पुढाकार घेऊन त्यांच्या संमतीने विवाह ठरवतात. 2 नंबरचा टॉपिक आहे प्रेमविवाह. पेपर लिहिताना तुम्हाला असे मुद्देसहित त्याचं उत्तर लिहायचं आहे मनाच्या भाषेमध्ये. भारतामध्ये फार मोठ्या प्रमाणात आई वडिलांच्या पुढाकाराने आणि संमतीने अपत्याचे विवाह होतात, परंतु सहशिक्षण, सुशिक्षित युवक युवती आणि नोकरी यामुळे कित्येकदा मुलगा किंवा मुलगी स्वतःच विवाहाचा निर्णय स्वतःच घेतात. नोकरी व्यवसायामुळे दोघांचा परिचय होऊन त्यांचे रूपांतर प्रेमात होते. हा प्राचीनकालीन गांधर्व विवाह होय. दोघांनी विवाह करण्याचे ठरवल्यानंतर ते स्वतःच्या आईवडिलांना सांगतात. 3 नोंदणी विवाह. गेल्या काही दशकांमध्ये धर्माचा पगडा कमी होत आहे. कित्येकांना धार्मिक विधी नको वाटतात. पूर्वी सप्तपदीशिवाय विवाहाची पूर्णता होत नसे. काहींना धार्मिक विधी नको असतात. 4 आंतरधार्मिक विवाह. भारतात विविध धार्मिक लोक राहतात. हिंदू हा प्रमुख धर्म असला तरी मुस्लिम, यहुदी, पारशी, ख्रिश्चन आणि शीख या धर्माचे देखील लोक आहेत. आपण सर्व भारतीय आहोत. संगती विवाह. 5वा मुद्दा. हा अगदी नवीन प्रकार भारतातील काही भागात आढळून येतो. अशा वेळी म्हातारपणात भिन्न लिंगी व्यक्तीची सोबत म्हणून काही व्यक्ती विवाह करतात. दोन नंबर आहे आधुनिक पाश्चिमात्य विवाह. द्विस्तरीय विवाह. यात विवाह हा 2 टप्प्यात कार्यान्वित होते. तसेच त्याचे 2 उपक्रम आहेत. पहिल्या प्रकारात पहिल्या टप्प्यात युवक युवतीने विवाह करतात, परत ते एकत्र राहत नाहीत. काही कालावधीनंतर दुसऱ्या टप्प्यात जबाबदारीची जाणीव आणि कालावधीत आर्थिक बळकटी आल्यानंतर ते दोघे एकत्र राहतात. दुसरा मुद्दा आहे व्यक्ती सतत बदलत असतात आणि त्यांच्या वागणुकीत बदल झाला तर विवाह मोडण्यास काहीच हरकत नाही. हे या प्रकारात अभिप्रेत आहे. या प्रकारात पती पत्नी 5 वर्षाकरिता विवाहाचा करार करतात. तसेच 6 महिन्याची नोटीस देऊन करार मोडता येतो. यात आत्मीयता भावना ह्यापेक्षा कायद्याला जास्त महत्त्व देण्यात आले आहे. तिसरा आहे अजमावलेला विवाह. नोकरीत जशी शिकाऊ शिष्यवृत्ती असते त्याचप्रमाणे या प्रकारात व्यक्तीला शिकाऊ अनुभव घेता येतो. पेरू देशात विवाह अजमावून पाहण्याची पद्धत गेली 400 वर्षे अस्तित्वात आहे. आई वडिलांच्या प्रेरणेने मुलगा मुलगी एकत्र येतात. दोघे एकत्र राहू शकतात की नाही, मुलाला व मुलीला घरातील विशिष्ट कामे येतात की नाही हे अजमावून बघतात. 4 विवाह पुनःशोध. यात दोघांनाही त्यांच्या वैवाहिक जीवनाचा मागोवा घ्यायचा असतो.
सिडने जोरार्ड ह्या मानसशास्त्रज्ञाने ही पद्धती प्रतिपादन केली आहे. त्याच्या मते पती पत्नीचे संबंधाचे अनेक प्रकार असू शकतात. आपण एका विशिष्ट संबंध प्रकाराचीच वर्षानुवर्षे पाठपुरवणी करतो, त्यामुळे कंटाळा देखील येऊ शकतो. 5. मुक्त विवाह. हा प्रकार ओनिल यांनी 1972 साली प्रकाशित केलेल्या ओपन मॅरेज ह्या पुस्तकातून पुढे आणला आहे. त्यांच्या मते पारंपरिक विवाह हे विशिष्ट चाकोरीतील व अत्यंत खाजगी स्वरूपाचे असतात. या प्रकारात पती पत्नीला एकाच पातळीवरील जोडीदार म्हणून समजण्यात येते. परस्परांनी एकमेकाच्या विकासाला मदत करावी हे देखील अभिप्रेत असते. स्वतःचा आणि जोडीदाराचा विकास वैवाहिक संबंधातून साधणे हा या विवाह प्रकाराचा केंद्रबिंदू होय. आता पुढचा प्रश्न आहे, भारतीय विवाहाचे इतर प्रकार सांगा. व्हिडिओ मोठा होईल, पण तुम्हाला सर्व प्रश्न उत्तर याच्यात मिळतील. तर तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघून ऐकून याच्यातून अभ्यास नीट लक्षात ठेवायचा आहे आणि पेपरच्या वेळेस मनाच्या भाषेत पेपर लिहायचा आहे. आता भारतीय विवाहाचे इतर प्रकार सांगा. आणि तसं जर पाहिलं तर हे आपलं जनरल आहे, आपल्या जीवनशैलीतलंच आहे, जे की आपण नेहमी बघतो. लग्न किंवा कोणाच्या आयुष्यामध्ये काय बदल घडतात ते आपण नेहमी बघतच असतो. ते आपण मनाच्या भाषेत सहजरित्या लिहू शकतो. याच्यात अवघड जास्त काहीच नाही. उत्तर, मध्ययुगीन भारतात प्राचीन अनुलोम प्रतिलोम विवाह नष्ट झाले, कारण त्यावेळी वर्ण पद्धतीचे रूपांतर जाती व्यवस्थेत झाले होते. एक आहे अदलाबदल निवड. हे मुद्दे लक्षात ठेवायचे, टॉपिक त्याच्यावर आपल्या मनाच्या भाषेत उत्तरं लिहायची असतात पेपरच्या वेळेस. आणि असं लिहिल्यानंतर त्याच्या खाली पेपरच्या वेळेस सिस पेन्सिलच्या साहाय्याने अशी आपल्याला 1-2 अंडरलाईन करायची असते, जी की आपण मुद्दे ठळक ठळक लिहितो त्याच्या खाली. अदलाबदल विवाह ह्या प्रकारात भिन्न कुटुंबातील मुलीची अदलाबदल होते. विशिष्ट कुटुंबातील मुलगा दुसऱ्या वेगळ्या कुटुंबातील मुलगा पहिल्या कुटुंबातील मुलीशी विवाह करतो. पुन्हा एकदा ह्या प्रकारात भिन्न कुटुंबातील मुलींची अदलाबदल होते. जसं की विशिष्ट कुटुंबातील मुलगा दुसऱ्या वेगळ्या कुटुंबातील मुलगा पहिल्या कुटुंबातील मुलीशी विवाह करतो. यात अनेक प्रकार आढळून येतात. अगदी सरळ पहिला प्रकार म्हणजे 2 कुटुंबातील मुलींची अदलाबदल करून दोन्ही कुटुंबातील मुलींच्या भावांनी विवाह करणे, याला मूक विनिमय असे म्हणतात. हे महत्त्वाचं आहे. मूक विनिमय विचारू शकता म्हणजे काय. दुसऱ्या प्रकारात दोन्ही मुलगी परस्पराच्या बहिणीचे यजमान होतात. सेवा विवाह काही जमातीत भावी पत्नीकडे आर्थिक मिळतीच्या दृष्टीने पाहण्यात येते. काही जमातीत भावी पत्नीकडे आर्थिक मिळतीच्या दृष्टीने पाहण्यात येते. लैंगिक संबंध हे महत्त्वाचे परंतु दुय्यम समजण्यात येतात. विशिष्ट मुलीला प्राप्त करण्यासाठी काही काळ तिच्या घरी कामे करावे लागते. या काळात मुलगा काय काय काम करू शकतो, संसार कसा चालवू शकतो, कारभार कसा सांभाळतो याकडे लक्ष दिले जाते. त्यानंतर लग्नाला संमती दिली जाते. 3. विनिमय विवाह भावी पत्नीच्या वडिलांच्या घरी सेवा करून विवाह करणे हा प्रकार म्हणजे सेवा विवाह होय. परंतु काही सुखवस्तू कुटुंबातील मुलीच्या वडिलांना काही वस्तू देऊन त्या मोबदल्यात मुलीशी विवाह करत. ह्या वस्तूबरोबर काही जमातीत थोडे रुपये देण्याचे देखील प्रघात होता, परंतु वस्तूच प्रामुख्याने देत असत. याला विनिमय विवाह म्हणतात, म्हणजे वस्तूंची देवाणघेवाण करणे. पुढचा आहे विक्री विवाह. या प्रकारात मुलीचे वडील मुलीच्या मोबदल्यात काही एक वस्तू न घेता केवळ रक्कम घेतात. ह्या वस्तूपेक्षा पैशाला अधिक महत्त्व असते. त्यामुळे आपण एखादी वस्तू बाजारात विकत घेतो त्याप्रमाणे भावी पती विशिष्ट रक्कम देऊन मुलीला विकत घेतात. 5. आहे बालविवाह. एक अनिष्ट विवाह प्रकार मध्ययुगीन भारतात प्रचलित होता व तो 19व्या शतकापर्यंत रूढ होता. यात मुलीचे लहानपणी विवाह होत. त्यांना विवाह काय हे समजण्याआधीच विवाह होत असे. त्यामुळेच बालविवाह ही संकल्पना अस्तित्वात आली. विनिमय विवाहामध्ये आपण जसं की म्हटलो वस्तूची देवाणघेवाण, पण त्यामध्ये वस्तूची देवाण आणि त्या बदल्यामध्ये मुलीचं घेणे असं आहे, म्हणजे वस्तू देऊन मुलीला घेणे.
चौथा प्रश्न आहे, जोडीदाराच्या निवडीच्या आवश्यकता सांगा. उत्तर, प्रत्येक व्यक्तीला तिच्या आयुष्यात 2 गोष्टीची निवड करावी लागते. एक आहे नोकरी व्यवसाय, दुसरा आहे जोडीदार. ह्या दोन्ही गोष्टींचा योग्य निवडीवर आपले भावी आयुष्य अवलंबून असते. शहरीकरण. 1. सर्व जगात शहरीकरण फार झपाट्याने होत आहे. शहरात नवनवीन गोष्टी येतात. व्यक्ती अनेक प्रलोभनांना बळी पडते. जाहिरात, सिनेमा, नाटक याचा व्यक्तीच्या मनावर सतत परिणाम होतो. दुसरं, व्यक्तिनिष्ठा. गेल्या संपूर्ण शतकात संपूर्ण जगात व्यक्तिविकासाला फार प्राधान्य देण्यात आले आहे. व्यक्तीचा मीपणा, स्वत्व वाढत आहे. त्यामुळे आंतरव्यक्ती संबंधात बांधा उत्पन्न होत आहे. तिसरं आहे स्त्रीमुक्ती चळवळ. प्रत्येक स्त्रीने तिच्या नवऱ्याचे ऐकलेच पाहिजे. हे आजच्या जगात नवऱ्याने विसरले पाहिजे. स्त्रीमुक्ती चळवळीने स्त्रीची अस्मिता जागृत झाली असून त्याने माझ्याही आवडीनिवडी आहेत, माझेही हक्क आहेत, ही जाण तिला प्रकर्षाने होऊ लागली आहे. आणि चौथं आहे निधार्मिकता. धार्मिकता कमी होत असल्यामुळे विवाह संस्था व कुटुंब यांच्याविषयी नियम शिथिल होत आहे. व्यक्ती स्वातंत्र्याच्या घोषामुळे आपल्याला जाब विचारणारा कोणी नाही असे काहींना वाटते. 5वा प्रश्न आहे, जोडीदाराच्या निवडीचा विचार का करावा. आता उत्तर आहे, जोडीदाराच्या निवडीचा विचार आजच्या जगात करणे अत्यंत आवश्यक आहे. शहरीकरणामुळे व्यक्तीची मूल्ये बदलत आहेत. व्यक्तिनिष्ठ, स्त्रीमुक्त चळवळ, निधार्मिकता इत्यादीमुळे व्यक्तीच्या विचारामध्ये वेगाने बदल होत आहे. अशा वेळी आपल्याला जुळेल अशी व्यक्ती निवडणे आवश्यक ठरते. काही व्यक्ती तर विवाहाकडे एक करार म्हणून पाहतात. त्यामुळे आपण आपला विवाह केव्हाही मोडू शकतो असे त्यांना वाटते. परंतु अशा विचारामुळे कुटुंब, संस्थेवर, मुलांच्या संगोपनावर निश्चित परिणाम होणार. अशा विचाराचा जोडीदार आपल्या वाटेला आला तर मात्र बेबनाव होण्यास वेळ लागणार नाही आणि त्यामुळे जोडीदार निवड करणे आवश्यक ठरते. 6वा प्रश्न आहे, जोडीदार निवडीबाबतची मार्गदर्शक तत्त्वे विस्ताराने लिहा. उत्तर आहे, जोडीदार निवडीबाबतची काही मार्गदर्शक तत्त्वे असून प्रत्येकाने या तत्त्वाचा विचार केला पाहिजे. जोडीदाराची कौटुंबिक पार्श्वभूमी, विवाहपूर्व काळातील त्याची वागणी याकडे आपण कटाक्षाने लक्ष दिले पाहिजे. त्याचप्रमाणे भावी जोडीदार भावनिकदृष्ट्या परिपक्व आहे की नाही, त्याची व्यक्तिमत्व वैशिष्ट्ये आपल्याशी जुळतात की नाही हे पाहणे आवश्यक ठरते. तसेच वैवाहिक जीवन सुखी करण्याच्या दृष्टीने जोडीदाराचे कोणते विचार आहे हेही आपण लक्षात घेतले पाहिजे. इथे आपला लेसन संपत आहे. पुढचं लेसन पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ. आता आपण इथे थांबू. तोपर्यंत तुम्ही मी सांगितलेल्या अभ्यासामधून, व्हिडिओमधून ऐकून बघून अभ्यास करीत राहा. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या गरजू विद्यार्थ्यांना किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा. तर चला आता पुन्हा भेटू एका पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत.